त्याच्यातून जे धरणाच्या मधोमध त्यांचे बंगले आहेत, म्हणजे त्यांचं सिवेज कुठे जातं? त्याने काय स्पेशल ट्रीटमेंट प्लांट इथे ठेवलेला आहे? नाही. साधा कुठेतरी तुमच्या रक्षाला काय म्हणजे फिल्टर म्हणजे तिथे थोडाफार कुजून नंतर पाणी तलावातच येतो. मग आपण ज्याला सुचतो माथेरान आणि माची प्रबल, कोण कुठली धरणं आहे ती? माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारले वसलेलं हे मोरबे धरण शुद्ध पाण्याचं. लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला, शुद्ध पाण्याचं. गेल्या वर्षी बोलतो तुम्ही काय केलं? फक्त नोटिसा दिल्या. माझी आई सांगायची आजचं पाठ आणि मागचं सपाट. आज चेहऱ्यावर दिसणाऱ्या गोष्टीच्या त्याचा पाठपुरावा करावा लागतो, ध्यास धरावा लागतो. ध्यास नाही धरला तर गोष्टी होत नाहीत. आणि मी बोलतो नेहमी की बॉस इज ऑलवेज राईट. आपला बॉस असतो तो ऑलवेज राईट, म्हणजे तो बरोबर असतो. पण सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. ज्याने जर कायद्या नियमाची पालनी नाही केली तर त्यांना भोगावं लागतं. आणि भविष्यकाळामध्ये भोगतील हे तुम्हाला दिसेल. आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अरविंद शिंदे का मी अदरवाईज तुमच्यावर केस टाकेल. नवी जनतेला सांगेल की तुम्हाला खोटं सांगतात. ते शुद्ध पाणी तुम्हाला येणाऱ्या पाण्याचा जो उद्भव आहे त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहेत, त्यांचं एकूण मल बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येतं. पाणी पिल कोण माणूस? जरी इथून तुमच्या कुठला जो आपला फिल्टर प्लांट येते भोकर, पण तिथं फिल्टर होत असेल, क्लोरिनेशन होत असेल, परंतु आमच्या तलावामध्ये वस्ती करून लोक राहतात, त्यांचं मलमूत्र त्या पाण्यामध्ये येतं. ही बाब सुद्धा शरम आपल्याला शरम वाटली. आणि या शहराचा मी नागरिक म्हणून मला तर शरम. आणि म्हणून बोललो होतो की गाव पण आणि एवढं बोललो होतो की या संपूर्ण आपला जो कॅचमेंट एरिया त्याला कुंपण घाला बोललो होतो ना मी. का थांबलंय? अरे तसं नाही, गोगलगाईच्या स्पीडनं नाही चालत. करा. आता मी आज बोलतो ना, पुढच्या वर्षी परत करून दाखवा.